जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे आहे तर HDFC बँकेसोबत तुम्ही जॉब मिळू शकताय। महत्त्वाचं म्हणजे यांचं एक जबरदस्त अपडेट आलाय, त्याची माहिती देतोय। यांनी एक प्रोग्राम लॉन्च केलाय ज्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग मिळते। यस, ऑफलाइन ट्रेनिंग असते ज्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला शिकवलं जातं। त्यानंतर 2 महिन्याची इंटर्नशिप होते आणि त्यानंतर 6 महिन्याचं यांच्याच बँकेमध्ये यांच्याच ब्रांचमध्ये आपण काम करतोय। त्यामुळे खूप भारी अपॉर्च्युनिटी आणि यांच्यासोबतच आपण जॉब करणार आहोत। जेव्हा आपण हा प्रोग्राम जॉइन करतो तेव्हाच आपल्याला अपॉइंटमेंट लेटर सुद्धा मिळतं। त्यामुळे जे जॉबसाठी प्रयत्न करताय, जॉब मिळत नाही आहे तर त्यांच्यासाठी हा चांगला प्रोग्राम असणार आहे। आणि हा बँकेचा प्रोग्राम आहे, त्यामुळे पेड प्रोग्राम आहे, कारण की बँक कधीच आपल्याला काही फुकट देत नाही। त्यामुळे हा पेड प्रोग्राम असणार आहे, पण चांगली अपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी आहे ज्यांना पटकन जॉब पाहिजे आहे, सिक्युअर जॉब पाहिजे आहे आणि शिकता शिकता पैसे सुद्धा कमवायचे आहे। कारण की या प्रोग्राम मध्ये तुम्ही लर्न अँड अर्न करू शकताय, म्हणजे शिकता शिकता पैसे सुद्धा कमवू शकताय। आता किती फी आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं, सगळी माहिती तुम्हाला सांगतो। कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही, पण चांगली अपॉर्च्युनिटी वाटली। अनेक जणांना बँकेत जॉब पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी हा एक चांगला मार्ग असणार आहे। तर डिटेलमध्ये समजून घ्या। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकतात HDFC बँकेच्या ऑफिशियल पेजवर आपण आलो आहोत। फ्युचर बँकर 2.0 हा एक प्रोग्राम लॉन्च केला गेलेला आहे ज्यामध्ये स्टुडंट हे प्रोफेशनल बँकिंग शिकणार आहात एका वर्षात। यस, एका वर्षामध्ये तुम्हाला प्रोफेशनल बँकिंग शिकायला मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे जो जॉब लागणार आहे हा प्रोग्राम शिकल्यानंतर 5.7 लाखांचं पॅकेज मिळणार आहे तुम्हाला त्याच्या आसपास। महत्त्वाचं म्हणजे अर्न व्हाईल यू लर्न, म्हणजे शिकता शिकता तुम्ही पैसे कमवू शकताय। शिकता शिकता तुम्ही 2 लाख रुपये इथे कमवू शकणार आहात, 2 लाख प्लस कमवू शकताय, जी की एक चांगली गोष्ट आहे। जी पण आपण इथे फी पेमेंट करणार आहोत ती आपली 2 ते 3 वर्षामध्ये रिकवर होणार आहे। त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। इथे बघा सगळी माहिती दिली आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं, कशा प्रकारचा कोर्स आहे, त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय डिटेलमध्ये समजून सांगतोय। तर इथे बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, फॉर्म भरून घ्यायचं। बघा हा फॉर्म आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा आहे। त्यानंतर एक छोटीशी टेस्ट होणार आहे, ती दिल्यानंतर आपलं सिलेक्शन होतं। टेस्ट कशी असते त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे आणि फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला समजून सांगतो आहे। ओके, इथे तुम्ही आलात तर तुम्हाला बघा कोर्सचे डिटेल दिसून जाईल। जस्ट रीड मोर वर क्लिक करायचं आहे, त्याच्यामध्ये सगळी माहिती दिली आहे। फर्स्ट इयर मध्ये बेसिक ऑफ बँकिंग अँड अकाउंटिंग हे तुम्हाला शिकवलं जाणार आहे। त्यानंतर बिझनेस कम्युनिकेशन काय असतं, सेल्स अँड सर्व्हिसेस काय असतात, फायनान्शियल प्लॅनिंग अँड वेल्थ मॅनेजमेंट काय असतं, बँकिंग ऑपरेशन काय असतं हे फर्स्ट टर्म मध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे। सेकंड टर्म मध्ये काय शिकवलं जाणार आहे तर बघा लायबिलिटी आणि प्रोडक्ट काय असतं, ॲसेट काय असतात, म्हणजे बँकिंग रिलेटेड दोन्ही टर्म मध्ये तुम्हाला 4 महिन्यामध्ये डिटेल इथे शिकवलं जाणार आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला पाहिजे तर याची फी पण असणार आहे, तुम्ही ती लोनद्वारे पण करू शकताय। आणि जॉब ओव्हरव्ह्यू कसा असणार आहे तर त्याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे। ओके, इथेच यांच्या पेजवर आलो, इथे FAQ सेक्शन मध्ये आपण आलो तर बघा इथे काय दिलंय, व्हॉट इज द अश्युरन्स दॅट HDFC बँक विल गिव्ह द जॉब आफ्टर द प्रोग्राम, म्हणजे काय गॅरंटी आहे आम्ही हा जर प्रोग्राम जॉईन करतो HDFC बँकेचा तर आम्हाला जॉब मिळेल। तर इथे बघा त्यांनी माहिती दिली आहे, जेव्हा पण तुम्ही हा प्रोग्राम जॉईन कराल तेव्हा तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळणार आहे जॉईनिंगचं, आणि जे तुमचं ऑफलाईन कोर्सेस असणार आहे ते तुम्ही इथे करू शकताय। ते सक्सेसफुली तुम्ही पूर्ण केले, ज्यामध्ये 4 मंथचा तुमचा क्लासरूम असणार आहे, ऑफलाईन क्लासेस आहे, 8 महिन्याची तुमची इंटर्नशिप आहे आणि ती झाल्यानंतर तुम्हाला इथे अपॉइंटमेंट लेटर, जॉईनिंग लेटर मिळणार आहे। ओके, कुठल्या लोकेशनवर असणार आहे तर HDFC बँकेचे भरपूर साऱ्या ब्रांचेस आहे, त्यापैकी कुठल्याही ब्रांचला तुम्ही इथे लागू शकताय। ओके, आता नेमका किती फी आहे काय समजून घेऊया। जसं की इथे बघा दिलंय 4 मंथचा हा प्रोग्राम असणार आहे मणिपाल एज्युकेशन कॅम्पस बंगळुरूमध्ये, जिथे तुमची राहायची सुद्धा सोय केली, म्हणजे या 4 महिन्यांमध्ये तुम्हाला जिथे पण राहायचं आहे इथे तुम्हाला हॉस्टेल वगैरे प्रोव्हाइड केलं जातं। प्लस तुम्हाला इथे स्टायपेंड दिलं जाणार आहे 5,000 रुपये पर मंथ। तुम्ही शिकता शिकता इथे तुम्हाला एक 5,000चा स्टायपेंड मिळतो, राहणं पण तुमचं इथे होतं, जी की एक चांगली गोष्ट आहे। त्यानंतर 2 महिन्याची इथे इंटर्नशिप असणार आहे, 6 महिन्याचं इथे ऑन द जॉब ट्रेनिंग असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10,000 रुपयांचा स्टायपेंड असणार आहे। ओके, जी की एक चांगली गोष्ट आहे। प्रोग्राम फी किती आहे तर 2,75,000 रुपये, खूप जास्त फी आहे। पण याची एक खासियत मला अशी वाटली की इथे बघू शकणार आहात तुम्ही जी पण तुमची फी आहे जी की तुम्ही 2-3 वर्षामध्ये पूर्ण करू शकताय। पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे HDFC बँकेकडनं जॉब मिळतो आहे,
जी की एक चांगली गोष्ट आहे, कारण की अनेक जॉबवर मी व्हिडिओ बनवतोय, तुम्ही चॅनलवर आला असाल तर बघितलं असेल, भरपूर साऱ्या बँकांची भरती निघते, पण संख्या एवढी आहे म्हणजे जागा कमी आणि अप्लाय करणारे जास्त असल्यामुळे अनेकांना जॉब मिळत नाही आहे. तर त्यांच्यासाठी म्हणजे ज्यांच्याकडे बिलकुल स्किल नाही आहे, मेहनत घ्यायची नाही आहे, पण पैसा पडले आई वडिलांकडे, तर तुम्ही हे करू शकताय. पण जर तुमच्यामध्ये धमक असेल, तुम्ही जर करू शकत असाल तर भरपूर सारे जॉब अपॉर्च्युनिटीज निघतायत, तिथे अप्लाय करा, चांगलं स्किल शिका, फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा तुम्हाला फ्री कोर्सेस प्रोव्हाइड करतोय, ते करून तुम्ही करू शकताय. पण जर तुमच्या बुद्धीमध्ये जास्ती काही घुसत नसेल, इझिली तुम्हाला जॉब पाहिजे असेल, तर मग हा प्रोग्राम तुम्ही जॉईन करू शकताय. ओके, तुमच्यावर आहे. इथे बघा पहिली बॅच जी आहे ती फुल झालेली आहे, आता सेकंड बॅच साठी इथे रजिस्ट्रेशन चालू आहे, त्यामुळे तुमच्यावर आहे. भारतात अनेक लोक करताय, डिपेंड आहे, प्रत्येकाची वेगवेगळी नीड असते, त्यानुसार तुम्ही ठरवू शकताय करायचं की नाही करायचं. ओके, बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे प्रोग्राम डिटेल्समध्ये बघायला मिळेल. जस्ट यावर क्लिक करायचं आहे. मग कोर्स कसा आहे ज्याची माहिती मी तुम्हाला दिली आहे. त्यानंतर तुम्हाला जर पाहिजे, कारण की 2,75,000 फार मोठी गोष्ट आहे आणि हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लोनवर सुद्धा घेऊ शकताय. आणि ऑलरेडी जेव्हा तुम्ही ते कामाला लागणार तेव्हा तुम्हाला 10,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे, त्याच्या बेसिसवर तुम्ही करू शकताय. जसं की ते बघा लोन अमाऊंट किती आहे, 11.75% तुम्हाला HDFC बँकेकडनंच लोन मिळतं, ती फी तुम्ही पे करू शकताय. अशा प्रकारची ही जॉब अपॉर्च्युनिटी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 12 महिन्याचा प्रोग्राम आहे, तर 12 महिन्याचे तुमचे हप्ते असणार आहे. त्यामध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, काय लागतात त्याची पण माहिती दिली आहे. आता जॉब ओव्हरव्ह्यू, जॉब कसा तुमचा असणार आहे तर त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे. सेल्स अँड मार्केटिंग या रिलेटेड तुमचा जॉब असतो. HDFC बँकेमध्ये अनेकांना अशा प्रकारचे जॉब आवडत नाही. जर सेल्स अँड मार्केटिंग तुम्हाला आवडत नसेल तर बिलकुल हा कोर्स करू नका. पण ज्यांना बँकेमध्ये लागणं हेच त्यांचं स्वप्न आहे, पण भरपूर ठिकाणी अप्लाय करून सुद्धा जॉब मिळत नाही, कारण की खूप कमेंट असतात, तर खास करून त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे, तुम्ही जॉईन करू शकताय. ओके, बाकी सिलेक्शन प्रोसेस कशी आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल. सगळ्यात आधी फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन टेस्ट आहे ती द्यायची आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं. फॉर्म कसा भरायचा तर बघा हा फॉर्म आहे, सोपा फॉर्म आहे. जस्ट तुम्हाला सगळ्यात आधी हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कुठून माहिती कळली, जी की यूट्यूबवरून कळली तर ऑर्डर टाकून द्या. इथे यूट्यूब चॅनलचं नाव किंवा यूट्यूब लिहू शकताय. मग तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, मेल आहात फिमेल आहात, त्याच्यानंतर ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. एज्युकेशन तुमचं काय झालेलं आहे मग त्याचे डिटेल्समध्ये टाकून घ्यायचे. जर का तुम्हाला इथे जॉईन करायचं आहे तर तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे आहात. ओके, ग्रॅज्युएट असाल तर अप्लाय करू शकताय. पासिंग इयर कधीचं आहे तुमचं ते टाकून घ्यायचं आहे. स्टेटस वगैरे हे सगळं टाकून घ्यायचं आहे. हू हॅज रिफर यू, तुम्हाला कोणी सांगितलंय, HDFC एम्प्लॉईनी सांगितलं तर नाही, तुम्ही तर आपला व्हिडिओ बघून अप्लाय करणार आहात, तर नॉट ॲप्लिकेबल हे टाकून घ्यायचं आहे. बाकी बेसिक प्रश्न आणि इथे यांचा व्हिडिओ पण आहे, हा पण तुम्ही बघू शकताय. त्यानंतर इथे बेसिक डिक्लेरेशन वगैरे या सगळ्यांवर तुम्हाला टिक मार्क करून इथे हा फॉर्म भरून अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला टेस्टसाठी मेल येऊन जाईल, तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. टेस्ट दिल्यानंतर तुम्ही ते जॉईन करू शकता. इथे बघा FAQ मध्ये सगळी माहिती दिली आहे. तुम्हाला काय प्रश्न असेल तर बघा कशा प्रकारचा प्रोग्राम असणार आहे, तर क्लासरूम ट्रेनिंग असणार आहे, इंटर्नशिप असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जॉब मिळणार आहे. ओके, त्याचे फीचर्स काय आहेत तर ई-लर्निंग सुद्धा आहे, भरपूर सारे सेशन्स आहे. त्याच्यानंतर जे टॉपचे लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला ऑलरेडी काम करायला मिळणार आहे. त्यानंतर ड्युरेशन काय तर ड्युरेशन पण इथे दिलं आहे 12 महिन्याचं आहे. ओके, त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, पात्रता काय तर तुमचं वय 21 ते 28 वय आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. आणि तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे, इथे बघा ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे आहे, एनी डिसिप्लिन, सायन्स, कॉमर्स, आर्ट, फार्मसी काही तुमचं झालंय तुम्ही करू शकणार आहात. तर बघून घ्या, ज्यांना योग्य वाटतंय, ज्यांच्याकडे पैसे आहे, बँकेत जॉब करायचा आहे ते लागू शकताय. महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री सुद्धा मिळते. इथे बघा तुम्हाला दिलंय, याचे फायदे काय आहे, बेनिफिट काय. तर इथे बघा तुम्हाला काय होतं, जेव्हा हा प्रोग्राम तुम्ही पास होतात तेव्हा तुम्हाला ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द प्रोग्राम स्टुडंट विल बी प्रोव्हाइडेड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी. ओके, म्हणजे तुम्हाला जॉब मिळतो, प्लस तुम्हाला भरपूर सारे बेनिफिट मिळतात, प्लस तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनचा डिप्लोमाची डिग्री सुद्धा इथे मिळते. तर तुमच्यावर आहे, सगळी माहिती समजून सांगितली आहे. पाहिजे तर यांना कॉन्टॅक्ट करा, अजून माहिती तुम्ही घेऊ शकताय किंवा ही वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, इथून पण माहिती घेऊ शकतात. अशा जॉब अपॉर्च्युनिटीज, करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.